मित्रांना इंस्टाग्रामवर लाईव्ह येण्यास सांगून व्हिडिओ करीत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथील 22 वर्षीय महाविद्यालयीन तरुणानं पंचगंगा नदीत उडी टाकल्याची थरारक घटना शनिवारी दुपारी घडली आहे। हर्षवर्धन विजय सुतार सध्या राहणार राजोपाध्यायनगर असं त्याचं नाव आहे। लक्ष्मीपुरी करवीर पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। सायंकाळपर्यंत शोध लागला नव्हता। हर्षवर्धन व त्याचा भाऊ कोल्हापूर येथील मामाकडे राहण्यास आहेत। हर्षवर्धन महाविद्यालयात शिक्षण घेतोय। दुपारी त्याने पंचगंगा नदीच्या पुलावर दुचाकी लावली। इंस्टाग्रामवर मेसेज टाकला, त्यामुळे त्याचे मित्र भाऊ नातेवाईक इंस्टाग्रामवर लाईव्ह आले। मित्रांना तुम्ही आनंदी राहा असा मेसेज देत त्याने मोबाईलसह पंचगंगा नदीत पुलावरून उडी मारली। त्याला वाचवण्यासाठी काही मुलांनीही नदीत उड्या टाकल्या, मात्र तोपर्यंत हर्षवर्धन पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला होता। करवीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक बाबासाहेब सरवदे, हवालदार बाबू भिवटे, महेश नाईक, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भगवान गिरी, हवालदार संजय कोळी आदी दाखल झाले होते। सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती, परंतु तरुणाचा सुगावा लागला नव्हता। या घटनेमुळे पंचगंगा नदी पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं वाहतूक ही काही काळ विस्कळीत झाली होती। कोल्हापूर प्रतिनिधी मराठी यस न्यूज।